नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपली होती। मोठा बंगला होता, घरासमोर गार्डन होतं, कोणीतरी व्यक्ती कामाला हवा होता म्हणून मी एक नोकर ठेवला होता। तो नोकर दिसायला चांगला होता, माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा होता। माझी मुलगी एका चांगल्या हॉस्टेलवर शिकायला होती। एकदा मी तिला रात्री भेटायला चाललो होतो, पण पाऊस खूप असल्यामुळे आम्ही एका हॉटेलवर मुक्काम केला। तेव्हा त्या रूममध्ये मी आणि माझा नोकर असे दोघंच होतो। मला झोप लागत नव्हती। रामूला मी माझ्याजवळ बोलावून घेतले, त्याचा हात मी हातात घेतला। नमस्कार, माझं नाव शांता, माझं वय 34 वर्ष आहे। मी तालुक्याच्या ठिकाणी राहते। माझे मिस्टर एका कंपनीत कामाला होते। आमच्या संसाराला जवळपास 13 वर्ष झाली होती। आम्हाला एक गुणवान मुलगी झाली, ती हळूहळू वाढू लागली। आता तिला आम्ही हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी ठेवले होते। मिस्टरांना खूप ऑफिसमध्ये काम असायचं, त्यामुळे खूप ताण यायचा। यामुळे त्यांना त्रास होऊ लागला आणि ते आजारी पडले। एके दिवशी त्यांचा मृत्यू झाला। ते मला अर्ध्या संसारात सोडून गेले। मी एकटी पडले। माझ्या घरची परिस्थिती चांगली होती। माझ्या पतीने LIC मध्ये पैसे गुंतवले होते। काही पैसे त्यांनी शेअर मार्केटमध्ये आणि काही पैसे FD मध्ये गुंतवले होते। आमचा मोठा बंगला होता, दारामध्ये गार्डन होतं आणि थोडीशी शेतीही होती। जवळच माझं घर होतं। आता एवढं सगळं असूनसुद्धा मला काहीच वाटत नव्हतं। माझी मुलगी हॉस्टेलला शिकायला होती। मी एकटी घरी बोर व्हायची आणि घरी कामालाही कोणी व्यक्ती नव्हता। भरपूर पैसा होता म्हणून मी एकदा व्यक्ती कामाला ठेवायचं ठरवलं, जो शेतातीलही काम करेल आणि घरचेही काम पाहेल। मग मी आमच्या काही मैत्रिणींना सांगितले की कोणी एखादा कामगार असेल तर सांगा, मला गरज आहे। काही दिवस गेले, मला एका मैत्रिणीचा फोन आला। तिने मला सांगितलं, एक कामगार आहे, साधारण 35 ते 37 वर्षाचा असेल, मागे पुढे कोणी नाही, त्याला राहायची सोय करावी लागेल। माणूस खूप प्रामाणिक आहे, कोणतंही काम करतो, कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही, त्याला पगार वेळेवर दे। मी त्यांना तुझा पत्ता दिला आहे, तो तुला 2-4 दिवसामध्ये भेटायला येईल। मग तू बघ व्यवस्थित काम करतो की नाही आणि मगच ठरव। असेच 2-3 दिवस गेले। 4थ्या दिवशी दाराची बेल वाजली। मी TV पाहत होते, उठून दरवाजा उघडला तर दारामध्ये एक व्यक्ती उभा होता। तो दिसायला खूपच सुंदर होता। त्याचं वय थोडं जास्त होतं। मी विचारलं, कोण हवं आहे? तो म्हणाला, शांताबाईंना भेटायचं आहे। मी म्हणाली, मीच आहे शांता। तो म्हणाला, मला तुमच्या मैत्रिणीने तुमच्याकडे काम आहे म्हणून पाठवलं आहे। मग माझ्या डोक्यात टिचकारी भिटली। आठवलं की मैत्रिणीकडे कामाबद्दल बोललो होतो। मग मी त्या तरुणाला आत यायला सांगितलं, त्याला मी सोफ्यावर बसायला सांगितलं आणि त्याला एक तांब्या भरून पाणी प्यायला दिलं। मी त्याला विचारू लागले, तुमचं नाव काय, गाव कोणतं, तुम्ही काय करता? तेव्हा त्याने सांगितलं, माझं नाव रामू आहे, मी सर्व काम करतो। तुम्ही मला कोणतेही काम सांगू शकता, जसं की स्वयंपाक, माळी काम, गाडी चालवणं, बाजारातून भाजीपाला आणणं, ही सर्व कामं मी करू शकतो। मी अविवाहित आहे, त्यामुळे माझं राहण्याचे ठिकाण असं काही नाही, मला तुमच्याच इथे कुठेतरी राहण्याची सोय करावी लागेल। त्याच्या बोलण्यावरून तो प्रामाणिक वाटत होता। मी म्हणाले, तू अविवाहित आहेस का? तू लग्न का केलंस? तो म्हणाला, मी लहान होतो तेव्हाच माझे आईवडील वारले। माझं नातं माझ्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं। मग मी अशाच लोकांच्या घरी काम करून माझं पोट भरू लागलो। मला मग मुलगी कोण देणार हे ऐकून मला खूप वाईट वाटलं। मग मी विचारलं, तुला पगार किती द्यायचा? तेव्हा रामू म्हणाला, पाठीमागच्या बाईसाहेबांकडे 10,000 पगार होता, तेवढा मिळाला तरी चालेल। मला 10,000 रुपये द्यायला काही प्रॉब्लेम नव्हतं, कारण माझी घरची परिस्थिती चांगली होती। माझ्या घरावरच एक खोली रिकामी होती। मी सांगितलं, आपल्या टेरेसवर एक खोली रिकामी आहे, तू तिथे राहू शकतोस। मी तुला दरमहा 10,000 रुपये पगार देते, पण काम वेळेवर करावे लागेल। तो तयार झाला। नंतर तो मला म्हणाला, घरी कोण कोण असतं? मी म्हणाले, मी एकटीच असते, माझ्या पतीचे निधन झालं आहे। मला एक मुलगी आहे, ती बाहेर हॉस्टेलला शिकायला असते। मग त्याला मी वरची खोली दाखवली। वरची खोली खूप मोठी होती आणि त्याचं सामानही थोडं होतं। त्याचं आणलेलं सामान रूममध्ये ठेवून दिलं आणि तो लगेचच
कामाला लागला. दुपारी आला असल्यामुळे त्याने घरातील थोडी साफसफाई केली आणि संध्याकाळी 5 वाजता तो स्वयंपाक करू लागला. त्याने खूप छान चपात्या, भाजी, भात बनवला होता. त्याच्या हाताला खूपच चांगली चव होती. त्याने मला टेबलावर जेवण वाढलं आणि माझ्या बाजूलाच उभा राहिला. मी म्हणाले, तू कधी जेवणार? तो म्हणाला, तुमचे जेवण झाल्यावर जेवण बाईसाहेब. मी म्हणाले, नको, आपण दोघंच घरी असतो म्हटल्यावर तू सुद्धा माझ्यासोबत जेवण कर. मला ते व्यवस्थित नाही वाटणार. मग त्यालाही मी जेवायला वाढलं आणि तो माझ्याबरोबरच खुर्चीवर जेवायला बसला. तो मला काही चांगलं लागल की लगेच वाढत होता. आमचं दोघांचं जेवण झालं. त्याने रूम आवरली आणि पुन्हा झोपण्यासाठी वरती गेला. सकाळी तो लवकर उठला आणि त्याने नाश्त्याला पोहे बनवले होते आणि मग बागेमध्ये गेला. बागेची साफसफाई केली, झाडांना पाणी घातलं आणि पुन्हा येऊन स्वयंपाक करू लागला. स्वयंपाक झाल्यानंतर मी जेवण केलं. असंच तो खूप चांगल्या पद्धतीने काम करत होता. बाजारातून भाजी घेऊन येत होता. तो खूप मेहनती होता. त्याला 4 चाकीसुद्धा चालवायला येत होती. माझ्या मुलीचा मला फोन येत असे. ती 4थी शिकत होती. इंग्रजी माध्यमात तिला मी टाकलं होतं. मी 15 दिवसातून किंवा महिन्यातून भेटायला जात असे, कारण माझ्या घरापासून जवळजवळ 300 किलोमीटर अंतरावर होतं. मी बसने जायची. माझ्या घरी 4 चाकी होती, पण ड्रायव्हर मिळत नसायचा, त्यामुळे बसने जावं लागायचं. आता रामू आला होता. मी रामूला 1-2दा घेऊन मुलीला भेटायला गेले होते. रामू खूप व्यवस्थित गाडी चालवायचा. त्याला बाहेरचं नॉलेज चांगलं होतं, त्यामुळे त्याच्याबरोबर जाण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नव्हता. तो स्वभावाने खूप चांगला होता. या रविवारीसुद्धा मुलीला शाळेला सुट्टी असल्यामुळे तिला भेटायला जायचं होतं, म्हणून आदल्या दिवशी आम्ही संध्याकाळी निघणार होतो. संध्याकाळी आम्ही 6 वाजता निघालो, पण ते दिवस पावसाळ्याचे असल्यामुळे अचानक पाऊस सुरू झाला. 150 किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला रस्त्यामध्ये एक ओढा लागला. रस्त्यावरून पाणी वाहत होतं. त्यावेळेस रात्रीचे 10 वाजले होते. आता इथून कसे जायचे हे आम्हाला समजत नव्हतं. रस्त्यावरून तर भरपूर पाणी वाहत होतं आणि एवढ्या रात्री गाडी थांबवणं हे चुकीचं होतं. मग मी रामूला म्हटले, इथे कुठे राहण्यासाठी हॉटेल आहे का? आपण पाठीमागे जाऊन पाहूया, उगीचच रिस्क नको. ओढ्याचं पाणी जोरात वाहतो आहे, गाडीसुद्धा वाहून जाऊ शकते. तरीसुद्धा रामूने एकदा खात्री करायचं ठरवलं. तो गाडीतून उतरला. पुढे गेला तर वाड्याच्या वरून पाणी वाहत होतं. पाण्याला खूपच वेग होता. तो म्हणाला, बाईसाहेब, पाणी तर खूपच वेगाने वाहत आहे. मग आम्ही पुन्हा रिटर्न फिरलो. 3-4 किलोमीटर पाठीमागे आल्यानंतर आम्हाला एक हॉटेल दिसले. तिथे आम्ही जाऊन चौकशी केली तर तिथे राहण्याची सोय होती. मी एक रूम बुक केली. रामूला गाडीत झोपवावं लागावं की काय करावं हे समजत नव्हतं. बाहेर पाऊस पडत होता. माझ्याकडे थोडं सामान होतं, ते मी रूमपर्यंत घेऊन आले. रामूसुद्धा बरोबर होता. रामूने सामान रूममध्ये ठेवलं. तो म्हणाला, बाईसाहेब, तुम्ही झोपा इथे, मी कारमध्ये जाऊन झोपतो. मला ते चांगलंच वाटत नव्हतं. मी म्हणाले, रामू, नको, तू कारमध्ये नको जाऊस, तू सुद्धा इथेच रूममध्ये सोफ्यावर झोप. रामूसुद्धा तयार झाला. आम्ही दोघे रूममध्ये गेलो. रूम चांगली होती. एक बेड होता, एक सोफा सेट होता, एक बाथरूम आणि टॉयलेट रूम खूप सुंदर होती. मी बेडवर जाऊन बसले. काही वेळाने मी खाली फोन करून आम्हा दोघांसाठी जेवण मागवलं होतं. रामू खूप लाजत होता जेवण करायला, पण रामूसाठी मी जेवण मागवलं होतं. आम्ही दोघेजण पोटभर जेवलो. काही वेळाने वेटर येऊन टेबल साफ करून साहित्य घेऊन गेला. आता खूप रात्र झाली होती. रात्रीचे 12:30 वाजले असतील. आता झोपणं गरजेचं होतं, म्हणजे सकाळी लवकर निघता येईल. मी बेडवर झोपायला गेले. रामू सोफ्यावर झोपला. तिथे एक चादर होती पांघरायला. मग ती चादर मी पांघरून घेतली. थोडी थंडी वाजत होती. पावसामुळे रामू तसा सोफ्यावर झोपला होता. तो खूप प्रामाणिक होता. त्याला काही वेळेतच झोप लागली. मी बेडवर झोपले. खाली गादी असून सुद्धा मला झोप लागत नव्हती. वरती पांघरून होतं तरी झोप येत नव्हती. पण सोफ्यावर झोपलेला रामू मात्र निवांत झोपला होता. त्याला अंगाखाली ना गादी होती ना अंगावर पांघरून, तरीही तो गाढ झोपला होता. मला मात्र झोप लागत नव्हती. रात्रीच्या शांतपणात फक्त माझ्या डोळ्यातील ओलावा आणि हृदयाचा ठोका ऐकू येत होता. रामूने पाणी देताना त्याच्या हाताला हलकासा स्पर्श झाला. तोच एक विजय सारखा क्षण वाटत होता. मी त्याला जवळ बसवून घेतले तेव्हा खोलीतील हवा जणू स्तब्ध झाली होती. माझे अश्रू पुसताना त्याच्या बोटांचा कोमल स्पर्श जणू कुठल्या तरी विसरलेल्या गाण्याची सुरुवात होती. रामू, ही रात्र किती एकटी आहे बघ. माझा आवाज कापरा होता. त्याने माझ्या
खांद्यावर हात ठेवला. तो स्पर्श विचित्रपणे आश्वासक होता. मी त्याचा हात हातात घेतला तेव्हा त्याच्या हातातील कठोरपण आणि कोमलतेचा विलक्षण मेळ जाणवला. मी त्याला जवळ ओढल्यावर सुरुवातीला त्याचे अंग ताठ झाले, पण मग मी माझ्या मिठीत तो हळूहळू विरंगुळा झाला. चंद्राचा प्रकाश खिडकीतून येऊन त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. त्या प्रकाशात त्याचे डोळे 2 कोमल तारेसारखे चमकत होते. मी त्याच्या ओठावर चुंबन घेतले तेव्हा सुरुवातीला तो संकोचून हळूहळू विरून गेला आणि मग जणू वर्षाच्या एकटेपणाचा बर्फ पिघलल्यासारखा झाले. रामूची मिठी जोरदार झाली. त्याचे हात माझ्या पाठीवरून हळूच फिरू लागले. त्याचे चुंबन प्रगल्भ आणि आसक्त होते. जणू प्रत्येक स्पर्शाने माझ्या आतमध्ये झोपलेली स्त्री जागी होत होती. आमच्या श्वासांचा तालमेल जमू लागला होता. हृदयाचे ठोके एकाच लयीत वाजू लागले. त्याने माझे केस हळूच मागे ओढले. माझ्या मानेच्या कोमल भागाला चुंबने दिले. प्रत्येक स्पर्शाने जणू नवीन जीवन रुजत होते. आम्ही एकमेकांत इतके रमू लागलो की वेळ, समाज, नोकर, मालकींचे भान विसरून गेलो. तो क्षण फक्त आमचा होता. 2 एकांताच्या भुकेल्या आत्मांचा पवित्र मिलन क्षण. शेवटी जेव्हा आम्ही एकमेकांच्या मिठीत शांतपणे पडलो होतो तेव्हा रामूने माझ्या कपाळावर हलकेच एक चुंबन घेतले आणि कुजबुजले. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक रात्र मी अशीच उजळून. ते शब्द ऐकून माझे डोळे पुन्हा भरून आले. पण ही वेळेस ते दुःखाचे नव्हते, तर एका नव्या आशेचे, एका नव्या प्रारंभाचे अश्रू होते. त्याच्या उबदार आलिंगनात मी वर्षानंतर प्रथम संपूर्णपणे सुरक्षित आणि शांत झोपी गेले. रामूच्या मिठीत झोपेत विरघळलेली ती रात्र संपली तेव्हा सकाळचा मंद प्रकाश खिडकीतून आत येत होता. मी हळूच डोळे उघडले तर रामू माझ्याच बाजूला बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक शांत काळजीवाहू भाव होता. माझ्या जाग्याच होताच तो हलकेच म्हणाला, बाईसाहेब, तुम्ही ठीक आहात ना? त्याच्या आवाजात काळजी, जिव्हाळा आणि एक अवर्णनीय नात्याची ऊब होती. मी हळूच मान हलवली, पण माझ्या नजरा त्याच्या नजरेत अडकल्या. काल रात्रीचा क्षण तो फक्त शरीराचा नव्हता, मनांचा संवाद होता, जो वर्षानुवर्षे माझ्या आयुष्यात नव्हता. थोडा संकोच, थोडी लाज आणि एक मधुर भावनांची चाहूल माझ्या मनात उठत होती. मी शांतपणे म्हणाले, रामू, काल रात्री आपण जे अनुभवलं ते चुकीचं वाटत नाही तुला? तो एक क्षण शांत झाला. मग त्याने माझा हात हलगत हातात घेतला. चुकीचं असं कसं असू शकतं बाईसाहेब? मी तुमचा नोकर म्हणून आलो होतो, पण तुमच्यासाठी माझ्या मनात जे आहे ते माणसाचं आहे. मी तुमचा आदर करतो आणि तुम्ही मला जवळ ओढलं ते प्रेमामुळे होतं, एकटेपणामुळे नाही. त्यांचे शब्द माझ्या मनात खोलवर उतरले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या दुःखाचा आवाज न ऐकता त्याचा अर्थही समजून घेत होता. मी त्याच्या हातावर माझा दुसरा हात ठेवला. रामू, माझ्या आयुष्यात मी खूप काही गमावलं आहे, पण तू आल्यापासून जणू घरातच नाही, हृदयातही उजेड आहे. तो लाजला. त्याच्या चेहऱ्यावर आलेली लाज बघून माझं मन अनोख्या कोमल भावनेने भरून आलं. बाहेर पाऊस थांबला होता, पण खोलीत मात्र एका नव्या नात्याची ऊब निर्माण झाली होती. चला आपण निघूया, मी म्हणाले. त्याने मान हलवली, पण दार उघडण्याआधी तो थांबला. माझ्याकडे वळून हलक्या आवाजात म्हणाला, शांताबाई, तुमच्यासाठी मी आयुष्यभर उभा राहीन, पण तुम्हाला जे योग्य वाटेल तेच होऊ दे. मी कधीही सीमा ओलांडणार नाही. त्या क्षणी मला जाणवलं, हा माणूस फक्त प्रेम करणारा नाही, तर प्रेम जपणारा आहे. आम्ही दोघे शांतपणे रूममधून बाहेर पडलो, पण आमच्या मनात मात्र काहीतरी नवीन, नाजूक आणि अतिशय सुंदर अंकुर फुटला होता, ज्याचं नाव होतं नातं. आम्ही हॉटेलबाहेर आलो तेव्हा हवेत अजूनही पावसाचा ओलसर सुगंध होता. गाडीमध्ये बसताना माझी नजर एकदा रामूकडे गेली. तो नेहमीसारखा शांत होता, पण त्याच्या डोळ्यात एक लपलेलं आकर्षण मला दिसत होतं. कालच्या रात्रीच्या मधुर आठवणी अजूनही हवेत तरंगत होत्या. आम्ही शांतपणे प्रवास सुरू केला. रस्ते ओले, सकाळ धुसर आणि आमच्या दोघांच्या मनात अज्ञात भावनांचा प्रवाह. थोडा वेळ गाडीमध्ये शांतता होती. मी नजरेच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिलं. तो लक्ष रस्त्यावर, पण मन कुठेतरी माझ्या शब्दांमध्ये, माझ्या श्वासात गुंतलेलं. शेवटी मी हळू आवाजात म्हणाले, रामू, कालचं विसरू शकत नाही मी. त्याने गाडी थोडी धीमी केली, माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मीही नाही बाईसाहेब, पण त्याची आठवण मी मनात ठेवतो, शब्दात नाही. मी थोडे हसले. तू इतका शांत का असतोस? मनातलं काही का बोलत नाही? तो एक क्षण विचारात पडला, मग हळूच म्हणाला, तुमची जागा माझ्या आयुष्यात खूप वेगळी आहे. मी जे काही वाटतं ते सांगायला हातपाय थरथरतात, कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, शिक्षित आहात, बऱ्याच गोष्टी अनुभवल्यात आणि मी फक्त एक साधा माणूस. त्याचे शब्द ऐकून माझ्या छातीत काहीतरी वितळलं.
मी त्याच्या हातावर माझा हात ठेवला. रामू, माणूस मोठा किंवा लहान नसतो, पण मन मोठं असावं लागतं आणि तुझं मन माझ्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. तो माझ्याकडे हाताकडे पाहत गप्प झाला. त्याच्या चेहऱ्यावर आलेली लाज आणि प्रेमाचं हलकं हसू माझं हृदय धडधडायला लावणारं होतं. आम्ही मुलीच्या हॉस्टेलच्या गेटवर पोहोचलो. ती मला बघून आनंदाने धावत आली. मी तिला मिठी मारली. आमचं बोलणं सुरू असताना माझ्या नजरेतून रामू सतत माझ्याकडे पाहत असल्याचं मला जाणवत होतं. दूर उभा राहून आदराने एक स्मित घेऊन मुलीला वेळ दिल्यावर आम्ही परत निघालो होतो. तेव्हा सूर्यास्ताची सोनेरी किरणं गाडीच्या काचेतून आत येत होती. रस्ता शांत होता. माझं मन जोरात धडधडत होतं. मी हळू आवाजात म्हणाले, रामू, आयुष्य इतकं रिकामं वाटायचं आणि आता नाही वाटत. तो थोडासा दचकला. माझ्यामुळे? मी हसून म्हणाले, हो, तुझ्यामुळे. काही क्षणासाठी त्याने गाडी साईडला घेतली. माझ्याकडे वळून पाहत तो म्हणाला, शांता, जर मला कधी तुमचा हात धरायची परवानगी दिली तर मी तो कधीच सोडणार नाही. त्याच्या डोळ्यातलं प्रेम, संकोच आणि निष्ठा सगळं एकाच वेळी दिसत होतं. मी हळूच पुढे होऊन त्याचा हात हातात घेतला. रामू, आयुष्यभर माझ्या बाजूला राहशील? त्याने माझा हात घट्ट पकडला. शपथ, जिथे तुम्ही तिथे मी. त्या क्षणी गाडीच्या आत एक शांत, उबदार आणि शुद्ध रोमॅन्सचा क्षण जन्माला आला होता. एक असा क्षण जो आमच्या दोघांच्या आयुष्याला नवीन दिशा देणार होता. गाडी परत गावाकडे निघाली होती, पण मन आमचं त्या क्षणातच अडकून पडलं होतं, जिथे माझा आणि रामूचा हात एकमेकांच्या उष्णतेत गुंतलेला होता. बाहेरचा रस्ता धावत होता, पण आमच्या नजरा मात्र थांबल्या होत्या. मी त्याचा हात सोडणारच होते, पण तो हलकेच म्हणाला, नको, थोडा वेळ असू द्या. त्याच्या आवाजातील मृदू कंप माझ्या हृदयात एक मधुर थरार निर्माण करणारा होता. मी काही न बोलता त्याचा हात अधिक घट्ट पकडला. त्या स्पर्शातून एक अशी भावना वाहत होती जी शब्दांच्या पलीकडे होती. जणू दोन जखमी मनांनी एकमेकांना शांतपणे दिलेला आधार. घरी पोहोचेपर्यंत सूर्य मावळला होता. आकाशात गुलाबी नारंगी रंग पसरले होते. गाडी थांबली तेव्हा मी दरवाजा उघडणार तसेच रामूने पुढे दार धरून ठेवले. माझा हात हातात घेत म्हणाला, संध्याकाळ सुंदर आहे, पण तुम्ही नसता तर ती सुंदर वाटलीच नसती. माझ्या अंगावर एक हलकी शहारी पसरली. आम्ही बंगल्यात शिरलो. घर शांत होतं, खूप शांत, जणू आमचं नातं घराला हलकेच कळत होतं. मी जेवण बनवायला जाणार होते तेव्हा रामूने हलकेच हात पुढे केला. आज मी बनवतो, तुम्ही बसा. त्यांच्या नजरेत एक अगदी निरागस प्रेमाची चमक होती. मी सोफ्यावर बसले आणि स्वयंपाक घरी गेला. कधी कधी तो माझ्याकडे पाहत होता आणि मी त्याच्या प्रत्येक नजरेतून जाणवत होतं, तो मला हर क्षणी आपल्या मनात जपतोय. थोड्या वेळाने त्याने जेवण वाढलं. टेबलावर बसताना तो माझ्यासमोर बसला होता, पण नजरा मात्र आमच्या गोडपणे अडकल्या होत्या. तुम्ही असता तेव्हा घर उजळतं, तो म्हणाला. त्याचे शब्द माझ्या हृदयाला अलगद स्पर्शून गेले. मी जेवण संपवलं आणि तो भांडी धुत होता तेव्हा मी त्याच्याकडे शांतपणे पाहत राहिली. त्याच्या प्रत्येक हालचालीत काळजी, प्रेम, समर्पण दिसत होतं. त्याने भांडी धुवून हात पुसले आणि माझ्याजवळ आला. शांता, त्याने माझं नाव एवढ्या हळू प्रेमळ स्वरात म्हटलं की माझं मन थरारून गेलं. त्याने एक क्षण संकोच केला, हळूच माझ्या गालावर हात ठेवला. त्याच्या हाताचा उबदार स्पर्श माझ्या श्वासांचा तालच बदलून गेला. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. ते डोळे जणू मला विचारत होते, मी पुढे येऊ? मी काही न बोलता हळूच डोळे मिटले. त्या क्षणी त्याने माझ्या गालावर हळूवार चुंबन दिलं. स्पर्श इतका कोमल, इतका आदरयुक्त की माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तुम्ही रडताय? तो चिंतेने कुजबुजला. मी हळूच म्हणाले, खूप वर्षांनी कुणीतरी मला इतक्या प्रेमाने स्पर्श केलं. त्याने माझ्या दोन्ही हातांना आपल्या हातात घेतलं. मी नाही सोडणार, कधीच नाही. त्या रात्री आम्ही दोघं बराच वेळ घराच्या आवारात बसून चंद्र पाहत राहिलो. शब्द कमी होते, पण प्रेमाचं अस्तित्व मात्र त्या शांत रात्रीत सर्वत्र जाणवत होतं. हवेत, प्रकाशात, आमच्या हृदयांच्या मंद धडधडीत ती रात्र आमच्या नात्यांचा सर्वात सुंदर आरंभ ठरली. रात्रीनंतर आमच्यातलं नातं जणू शांतपणे, हळुवारपणे रुजत गेलं. पण त्या दिवशी चंद्रप्रकाशात माझ्या बाजूला बसलेल्या रामूला पाहताना माझं मन पहिल्यांदाच पूर्णपणे त्याच्याकडे झुकलं होतं. तो काही न बोलता, मीही नाही, पण आमच्या शांततेत शब्द होते, न बोलले गेलेली पण मनातले खरे. मी त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं. तो क्षण हलका, सुगंधी आणि अवर्णनीय होता. रामू एका क्षणासाठी थोडा थरथरला. कदाचित त्याला माझं असं जवळ येणं नवीन होतं. मग तो हळूच सरकला. माझ्या डोक्याला आधार मिळावा म्हणून आपलं खांद्यावरचं कडकपण मऊसूत करत, शांता, तुम्ही माझ्या एवढा विश्वास ठेवलात, मला स्वतःची किंमतच जास्त जाणवते. तो कुजबुजला.
मी त्याच्याकडे पाहिलं. विश्वास तुला नाही ठेवणार तर कोणावर ठेवणार रामू? तू माझ्या आयुष्यातील शांतता आहेस. हे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि भावनेचं एक सुंदर मिश्र स्मित उमटलं. माणूस जणू हृदयापासून असतो तसं हळूहळू त्यांची बोटं माझ्या हातांकडे आली. त्याने एक हलका आदरयुक्त स्पर्श करत माझा हात हातात घेतला. त्याचा हा छोटा पण मनापासून केलेला स्पर्श माझ्या अंगावर उबदार मनांची लहर निर्माण करणारा होता. मी त्याच्या खांद्यावर टेकलेलीच राहिले. त्याने हळूच विचारलं, तुम्हाला काहीही विचारू का? विचार. तुम्हाला कधी वाटतं का की आपण दोघं वेगवेगळ्या जगातले आहोत? तुम्ही शिक्षित, सुसंस्कृत, मोठ्या घरातील आणि मी साधा, काहीही नसलेला. मी त्याचा हात घट्ट धरला. रामू, प्रेमाला घर, पैसा, शिक्षण काहीच कळत नाही. मन जिथे शांत वाटतं तिथेच आपलं घर असतं आणि मला माझं घर तू आहेस असं वाटायला लागलंय. तो स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. शांता, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणी मला असं म्हणालं. मी त्यातला चेहरा हळूच हातांनी धरला आणि म्हणाले, कारण पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्यासाठी योग्य होतं. एक दीर्घ श्वास घेत तो माझ्याजवळ सरकला. आमच्यातलं अंतर जणू हळूहळू विरघळलं होतं. त्याचा हात माझ्या गालावर हलकेच फिरला. त्या स्पर्शात एक स्वच्छ, निरागस प्रेम होतं. जणू तो प्रत्येक भावना सावधपणे उलगडत होता. मला दुखावू नये म्हणून मी डोळे मिटले. त्याने माझ्या कपाळावर हलकं, आदरयुक्त चुंबन दिलं. ते चुंबन उष्ण नव्हतं, ते शांत होतं, खोल, प्रेमाने, ओतप्रोत माझ्या आत्म्याला स्पर्श करणारं. मी कुजबुजले. तू माझ्यातील रिकामी जागा भरून काढतोस रामू. तो माझ्या कपाळावर हात ठेवून म्हणाला, आणि तुम्ही मला माणूस असल्याची किंमत जाणवून देता. त्या रात्री आम्ही बराच वेळ एकमेकांच्या जवळ बसून चंद्रप्रकाशात हरवत गेलो. कुठलीही घाई नाही, अपेक्षा नाही, फक्त दोन मनांचं शांत, खोल, शुद्ध प्रेम. त्या क्षणी मला जाणवलं, हे नातं फक्त रोमॅन्स नाही, हे आयुष्य बदलणारं प्रेम आहे. रात्रीनंतर आमच्यातलं नातं इतकं सहज, इतकं नैसर्गिक बदलत गेलं की शब्दही कधी कमी, कधी अनावश्यक वाटू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जागे झाले तेव्हा रामू अंगणात झाडांना पाणी घालत होता. त्याचा शांत चेहरा, अंगातील दमक, हातातील पाण्याचे थेंब हे सर्व पाहताना माझ्या मनात एकच विचार आला, हा माणूस माझ्या आयुष्यात आला नसता तर माझं आयुष्य किती रिकामं राहिलं असतं. मी अंगणात आले तेव्हा त्याने मला पाहिलं, हसला. ते हसू साधं नसून कालच्या प्रत्येक क्षणाला हलकेच आठवण देणारं होतं. तुम्हाला उठवलं नाही, तुम्हाला झोप चांगली लागली होते म्हणून, तो म्हणाला. मी त्याच्याकडे पाहतच राहिले. रामू, मला झोप लागली कारण तू जवळ होतास. हे ऐकून तो क्षणभर गप्प झाला. त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच लाजरी चमक. तुम्ही असं बोलता तेव्हा मनाच्या आत कसं तरी होतं. तो कुजबुजला. मी हळूच त्याच्याकडे गेले. कसं? तो मला थेट नजरेने नजर देत म्हणाला, जणू कुणीतरी माझ्या मनाला पहिल्यांदाच स्पर्श केलाय. त्याचे शब्द माझ्या मनात खोलवर उतरत होते. मी त्याच्याजवळ उभी राहिले. त्याने न बोलता माझ्या साडीचा एक पल्लू हलक्या हाताने सरकवला. फक्त एवढीच धाडस, पण त्या एका स्पर्शात एवढी कोमलता होती की श्वास थांबावा. आम्ही दोघंही काही क्षण शांत उभेच राहिलो. आमच्यातलं अंतर काही इंचाचंच होतं, पण त्या काही इंचात हजारो भावना भरलेल्या होत्या. हळूहळू तो माझ्याजवळ आला. त्याचे हात हवेत थांबले, जणू मला विचारत होते, मी तुला स्पर्श करू का? मी हळूच मान हलवली. त्याने माझे हात हातात घेतले. त्याचा स्पर्श पूर्वीपेक्षा अजून उबदार, अजून खात्रीशीर होता. शांता, तुमचा हात धरताना मला कधीच भीती वाटत नाही आता. तो म्हणाला, का? मी विचारलं. कारण आता कळतं, हा हात माझ्यासाठी आहे. त्याचा आवाज मंद, भावनांनी भरलेला. मी त्याच्याजवळ आणखी एक पाऊल टाकलं. आता मी त्याच्या अगदी जवळ होते. त्याचं हृदय धडधडतंय हे मला स्पष्ट ऐकू येत होतं. पावसाचे थेंब अंगणात पडत होते. त्यांच्या टिपटिप आवाजात आमची धडपड मिसळली होती. त्याने दोन्ही हातांनी माझा चेहरा अलगद धरला. त्या स्पर्शात एक शांतता होती, जणू तो मला सांगत होता की मी सुरक्षित आहे. त्याच्याकडे, त्याच्या कवेत, त्याच्या भावनांमध्ये मी डोळे मिटले. त्याच्या अंगावर येणारा श्वास माझ्या चेहऱ्यावर पडत होता, मंद, उबदार, माझ्या मनात खोलवर उतरणारा. त्याने माझ्या कपाळावर इतकं हळू, इतकं प्रेमानं चुंबन दिलं की माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले. तो दचकला. मी काही चुकीचं केलं का? मी त्याचा चेहरा हाताने पकडून म्हणाले, नाही रामू, तू मला इतकं प्रेम दाखवलंस म्हणून डोळे भरले. तो हळूसे हसला. तुम्हाला आनंदाचे अश्रू आणण्या इतकं प्रेम करायचं आहे मला? त्या क्षणी मी त्याला हलक्या मिठीत घेतलं. त्याने मला धरलं काळजीने, जपून, जणू मी त्याच्यासाठी सर्वस्व आहे. ती मिठी खोल होती, शांत, आत्म्याला भिडणारी. त्या मिठीत मला जाणवलं, रामू माझ्या आयुष्याची कमतरता नाही, तो माझ्या आयुष्याचा अर्थ बनतोय. मी आणि रामू वाड्याच्या अंगणात चाललो होतो, पण आमच्यातलं अंतर नकळत कमी होत होतं. माझ्या खांद्याला त्याचा हात हलकेच स्पर्शून गेला आणि त्या क्षणभरात माझे
शरशिरीने अंगभर लहरी उठल्या. तोही थबकला. बहुतेक त्यालाही तीच जादू जाणवली असावी. शांताबाई, तो हळूच म्हणाला. मी वळले तर तो अगदी जवळ उभा होता. इतका जवळ की त्याचा श्वास माझ्या गालाला हलकासा स्पर्श करत होता. त्या स्पर्शात उष्णता नव्हती. ती एक मऊ, खोल, जिव्हाळ्याची ऊब होती. जणू मला कवेत घ्यायची विनंती करत होती. हो रामू, मीही शांत पण कंपित आवाजात म्हणाले. त्याच्या नजरेत खूप काही होतं. वेड, जिव्हाळा, ओढ आणि एक आदर जो त्या क्षणाला पवित्र बनवत होता. तुमच्याजवळ असलं की मन शांत होतं. आणि तो अडखळला. मी त्याच्याकडे एक पाऊल पुढे गेले. आता आम्हा दोघांत फक्त श्वासांचे फासलेले अंतर उरत होतं आणि माझा आवाज त्याच्या छातीत विरघळून गेला. त्याने हळूच माझा गाल स्पर्श केला. त्याचं बोट जणू माझ्या त्वचेला कुठल्या तरी कोमल प्रार्थनेने छेडत होतं. आणि तुम्हाला हे सोडून एक क्षणही राहावंसं वाटत नाही, तो म्हणाला. माझे डोळे नकळत मिटले. त्या स्पर्शात वासनाही नव्हती आणि निरागसताही नव्हती. ते काहीतरी खोल, गैर, हृदयापासून निघालेलं प्रेम होतं. मी त्याच्या छातीवर हात ठेवला. त्याचा हृदयाचा ठोका जोरात धावत होता, जसा मी आतून धावत होते. रामू, तू माझ्यासाठी काय आहेस हे शब्दात नाही सांगता येत, मी हलक्या आवाजात म्हणाले. त्याने माझे हात आपल्या हातात घेतले आणि मला अलगद स्वतःजवळ ओढलं. आमची कपाळं एकमेकांना टेकली. त्या स्पर्शात इतकी शांतता होती की जणू काळ स्थिरावला. बाहेर पावसाच्या सरींचा मंद सुगंध येत होता, पण त्याहूनही जास्त नशा होती त्याच्या जवळ राहण्याची. त्याच्या हातांनी माझ्या पाठीवर अलगद फिरत आलेल्या जिव्हाळा मला वितळून टाकत होता. मी हलकेच पुटपुटले, रामू. त्याने माझ्या ओठांच्या अगदी शेजारून फुसफुसलं, हां बाईसाहेब. त्याचा आवाज इतका खोल आणि प्रेमळ होता की माझे श्वासच अडकले. कधी असं वाटलं नव्हतं की कुणाच्या जवळ येताना भीती नाही, फक्त एक गोड ओढ आहे. रामू माझ्या कानाजवळ आला आणि कुजबुजला. मी तुम्हाला कधीच दुखावणार नाही. तुमची प्रत्येक भावना, प्रत्येक श्वास माझ्यासाठी मौल्यवान आहे. त्या एका वाक्याने माझं मन पूर्णपणे त्यांच्यात विरघळून गेलं. मी त्याच्या गळ्यात हात टाकला आणि आम्ही दोघे शांतपणे उभे राहिलो, जवळजवळ एकमेकांच्या श्वासात श्वास मिसळून. कोणी काही बोललं नव्हतं, पण आमचं नातं त्या क्षणी शब्दांपेक्षा जास्त खोल झालं होतं. जणू दोन आत्मे एकमेकांच्या उष्णतेत गुंडाळले गेले होते. शांत, कोमल आणि अवर्णनीय रोमॅन्टिक. शांत क्षणी रामू माझ्या अगदी जवळ उभा होता. इतका जवळ की त्याच्या उष्ण श्वासात माझे श्वास हरवत होते. पावसाच्या थेंबांनी केसावर आलेली ओल आणि त्याच्या नजरेतील ती वेडी, बोलकी ओढ. माझे पाय स्थिरच होत नव्हते. मी त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्या नजरेत मला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. ओढ, लाज, गैर प्रेम आणि एक अशी तडफड जी मी कधीच अनुभवली नव्हती. शांताबाई, तुम्ही मला असा पाहिलात की अंगात काहीतरी पेटतं, तो अगदी हळूच म्हणाला. त्याचा आवाज पावसाच्या सरींसारखा खोल आणि मनाला ओलावा देणारा होता. मी नकळत त्याच्याजवळ अजून सरकले. माझा हात त्याच्या छातीवर गेला. त्याची हृदयाची धडधड माझ्या तळहातात जणू जिवंत झाल्यासारखी धडधडत होती. त्या धडधडीत एक अवर्णनीय तडफड, एक ओढ, मला थेट आत ओढणारी. रामू, तुझ्याजवळ आल्यावर माझं मन शांत होतं आणि ताब्यातही राहत नाही. मी कुजबुजले. तो माझ्या गालाजवळ आला. त्याच्या बोटांनी माझ्या केसांमधून हळूच वाट काढली. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर शहारे उठले. त्याच्या बोटांच्या स्पर्शात कुठलाही उतावळेपणा नव्हता, फक्त इतका जिव्हाळा होता की माझा श्वासच अडखळला. तुम्ही जर परवानगी दिलीत तर मी तुमच्या प्रत्येक भावना, प्रत्येक थरथर माझ्या हातात घेऊन जपेन, तो म्हणाला. त्याच्या आवाजातलं प्रेम इतकं खोल होतं की माझे डोळे अनावर उभेत मिटले. मी हळूच त्याच्या कॉलरला स्पर्श केला. त्या क्षणी आमच्यातलं अंतर होतच नव्हतं, फक्त दोन श्वास एकमेकांच्या उष्णतेत विलीन होत होते. तो माझ्या कानाजवळ कुजबुजला. शांताबाई, तुमचं नावसुद्धा मी मनात घेतलं की शरीरभर ऊब पसरते. त्याचा आवाज, श्वास माझ्या कानावर पडला आणि मला क्षणभर वाटलं वेळच थांबून गेला. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत जवळ ओढलं. माझ्या कपाळाच्या अगदी शेजारी त्याची त्वचा होती, उष्ण, धडधडणारी, मग मला आपल्याकडे ओढणारी. रामू, मी श्वास रोखून पुटपुटले, हं. त्याचा आवाज इतका कोमल होता की जणू मला वितळवून टाकत होता. मला तुझ्या जवळ राहायचं आहे, खूप जवळ, मी म्हणाले. त्याने माझा हात आपल्या दोन्ही हातांनी घेतला आणि हलकेच माझ्या छातीजवळ दाबला. माझ्या हृदयाचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी उघडे आहेत, तो म्हणाला. त्या एका वाक्याने माझ्या अंगातून उष्ण लहरी गेल्या. आमची कपाळ पुन्हा एकत्र आली, यावेळी अधिक कोमल, अधिक विश्वासाने. त्या स्पर्शात इतकं प्रेम होतं की जणू आम्ही एकमेकांमध्ये वितळून गेलो. हळू, उष्ण, खोल आणि सुंदर. रामू माझ्यासमोर उभा होता, पण त्या क्षणी आमच्यातलं अंतर फक्त शरीराचं नव्हतं, मनाचंही नव्हतं.
त्याच्या डोळ्यात मी स्वतःला पाहत होते. तो मला ज्या नजरेने पाहत होता ती नजर माझ्या हृदयावर सरळ उतरून जात होती. मी हलकेच त्याच्यासमोर उभी राहिले. आमचे श्वास एकमेकांत मिसळत होते. रामू, मी त्याचं नाव घेताच त्याच्या छातीचा उतार हलला. जणू माझ्या आवाजानेच त्याच्या आत काहीतरी हललं. तो हळूच माझ्या हाताला स्पर्श करायला पुढे आला. त्याचा स्पर्श इतका मऊ, इतका उष्ण होता की माझा संपूर्ण हात त्यात विरघळत होता. शांताबाई, तुम्ही जर एक शब्द बोललात तर मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्या जवळ घालवेन, तो म्हणाला. त्याचा आवाज जिव्हाळ्याने भरलेला, खोल आणि अगदी मनाला गुंडाळून टाकणारा होता. मी त्याच्या छातीजवळ एक पाऊल पुढे गेले. माझी बोटं त्याच्या कॉलरवर थांबली आणि त्या स्पर्शाने त्याने हलकेच श्वास सोडला. त्याच्या श्वासाच्या उष्णतेने माझ्या गालांना एक अवर्णनीय ऊब मिळाली. मला तुझी जवळीक आवडते रामू, खूप. मी कुजबुजले. तो माझ्या केसांजवळ आला आणि हळूच माझ्या कपाळावर स्पर्श केला. त्याच्या बोटांनी माझ्या केसातून हळुवारपणे वाट काढली. त्या स्पर्शात नाजूकपणा होता, पण त्याचवेळी एक गहिरी ओढही होती जी माझ्या आत खोलवर जाऊन थरथरत काढत होती. तुम्हाला असा स्पर्श करायला भीती वाटते, तो हळूच म्हणाला. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. भीती? हो, कारण तुमच्यात इतकं प्रेम दडलंय की मी जर जास्त जवळ आलो तर तुमच्या हरवेन, तो कुजबुजला. त्या शब्दांनी माझ्या शरीरात उष्ण लहरी उठल्या. माझा हात अजूनही त्यांच्या छातीवर दाबला गेला. आणि जर मला तुझ्यात हरवायचं असेल तर, मी शांतपणे तडफडणाऱ्या आवाजात म्हटलं. त्याने माझ्या कमरेवर हात ठेवला, अलगद जपून, जणू मला विचारत होता, मी परवानगी देणार का? त्या स्पर्शाने माझ्या पाठीवरून शिरशिरी गेली. शांता, त्याचा आवाज माझ्या मानेला स्पर्शून गेला. मी डोळे मिटले. त्याची उष्णता, त्याचा जिव्हाळा, त्याची जवळीक सगळं माझ्या अंगात वितळून जात होतं. त्याचे हात माझ्या कमरेवरून हलकेच वर सरकले आणि माझ्या पाठीवर थांबले. आमची कपाळं पुन्हा एकत्र आली, पण यावेळी त्यात एक न बोललेली तडफड जवळीक वाढली होती आणि आमचे श्वास त्याहूनही जवळ आले होते. तुम्ही जर एक शब्द म्हणाल तर मी तुम्हाला अख्ख्या जगापासून जपू शकतो, तो म्हणाला. मी त्याच्या श्वासावर माझे ओठ अगदी हळू टेकले. स्पर्शही नाही, फक्त श्वासांची ऊब. आणि त्या उभेनेच आमच्या दोघातलं नातं आणखी खोल झिरपलं. रामू, मला तुझ्या जवळ अजून राहायचं आहे, मी अलगद म्हणाले. त्याने माझे हात आपल्या छातीजवळ धरले आणि डोळे मिटले. जणू या क्षणानेच त्याचं आयुष्य पूर्ण झालं. आमची शरीरे अजून जवळ आली, पण आमची मने त्याहूनही जास्त. त्या क्षणी वाड्याच्या जुन्या भिंती, पावसाचा मंद सुगंध आणि आमच्यातील वाढणारी जवळीक सगळंच जणू हळूवार श्वास घेत होतं. रामू माझ्यासमोर उभा होता, पण त्याची नजर माझ्या डोळ्यात इतकी खोल रुतली होती की मी स्वतःला मागेच घेऊ शकत नव्हते. त्याचा हात माझ्या कमरेवरून थोडासा वर सरकला, जपून, मऊ, इतक्या जपून की त्या स्पर्शात मला आदरही जाणवत होता आणि उष्णताही. माझ्या संपूर्ण अंगावर थोडी थरथर उठली आणि ती थरथर जाणवतंय असं त्याच्या नजरेत दिसलं. शांता, तुम्ही थरथरताय, तो कुजबुजला. तू जवळ आलास की होतं असं, मी म्हणाले. माझा आवाज हलका, खोल आणि त्याच्यावर थेट ओढून जाणारा. तो हळूच माझ्याकडे झुकला. त्याचे ओठ माझ्या गालांना स्पर्शले नाहीत, पण इतके जवळ आले की त्यांच्या उष्णतेने माझ्या त्वचेवर शहारे उभे राहिले. त्याने कुजबुजल्या, माझ्या इतक्या जवळ राहायला तुम्हाला आवडतं का? मी डोळे मिटत त्याच्या छातीला हलकेच टेकले. त्या उष्ण छातीच्या धडधडीत मला सुरक्षित वाटत होतं आणि त्याहून जास्त काहीतरी खोल फक्त आवडत नाही. मला तर वाटतं मी तुझ्या उष्णतेतच वितळते, मी अगदी हळू आवाजात म्हटलं. माझ्या या वाक्यावर रामूचा श्वास एक क्षण अडखळला. तो माझ्या पाठीवर हळूवार हात सरकवत म्हणाला, तर मग तुम्ही वितळलात तर मी तुम्हाला हातात सांभाळून ठेवेन. मी थोडी वर पाहिलं. आमचे चेहरे काही इंचावर. त्याचा श्वास माझ्या ओठावर हलकेच झोंबत होता. आमचे श्वास एकमेकांना शोधत होते. आमची कपाळं पुन्हा टेकली, यावेळी अलगद, उबदार. त्याने माझ्या हाताच्या मनगटावरून मऊ स्पर्श करत वर उठवला आणि आपल्या छातीजवळ नेऊन धरला. तुमचा स्पर्श इतके माझ्या हृदयात थेट जाणवतो, तो म्हणाला. त्याच्या आवाजातलं प्रेम इतकं अवर्णनीय होतं की क्षणभर मला पायाखालची दुनिया हरवल्यासारखी वाटली. मी त्याच्या चेहऱ्याला हात लावला. उबदार, धडधडणारा. रामू, मला असं जाणवतं की तुझ्या जवळ मी स्वतःलाच पुन्हा शोधते. माझ्या या शब्दांनी त्याच्या डोळ्यात काहीतरी खूप खोल चमकलं. तो आणखी जवळ आला, इतका की आमच्या श्वासांची उष्णता आता वेगळी ओळखता येत नव्हती. मग त्याने अगदी हळू, जपून माझ्या गालावर आपला गाल टेकवला. दोघांची उष्णता एकत्र मिसळली. त्या स्पर्शात काहीतरी उतावळेपणा नव्हता, फक्त खोल प्रेमाची एक लाट होती जी माझ्या आतून बाहेरपर्यंत पसरत गेली. शांता, तो अगदी हळू म्हणाला, तुम्हाला जवळ घेताना असं वाटतं
जणू जग थांबून बघतंय. मी हसतच त्याच्या खांद्यावर डोळे मिटून टेकले. रामू, तुझ्यासोबत अशी जवळीक मला कुठेच मिळाली नव्हती. त्याचे हात मला अधिक जवळ ओढत म्हणाले, मग मी तुम्हाला सोडणार नाही. बाहेर पाऊस थांबला होता, पण आमच्यात मात्र उष्णतेचा नवा पाऊस सुरू झाला होता. हळू, खोल, शांत, पण अनावर. त्या रात्रीनंतर आमच्या नात्यात काहीतरी अगदी नाजूक बदललं होतं. शब्दांनी न सांगता येणारा विश्वास, एकमेकांच्या डोळ्यामध्ये सापडलेली शांतता. सकाळच्या मंद प्रकाशात मी जागी झाले तेव्हा रामू खिडकीजवळ उभा राहून बाहेरचा पावसाळी धूर पाहत होता. त्याने मला पाहता हलकेच हसला. तो हसू जणू माझ्या आयुष्यात पुन्हा उजेड आणणारा होता. आपण निघू, त्याने विचारलं. मी मान हलवली. परत घरी जाताना रस्त्यावर धुकं पसरलं होतं. आमची मने मात्र त्या रात्रीने एकमेकांत गुंतलेली होती. घरी पोचताच रोजचा दिनक्रम सुरू झाला. स्वयंपाक, बाग, थोडंसं हसणं, थोडी नजरानजर. पण आता प्रत्येक नजरेत एक मूक कोमलता होती. मीही बदलत होती. वर्षानुवर्षे मनात दडपलेली एकटेपणाची पोकळी त्याच्या उपस्थितीने भरली जात होती. एका संध्याकाळी अंगणात पाऊस रिमझिम पडत होता. मी तुळशीच्या कुंडीजवळ उभे होते. रामूने शांतपणे माझ्या शेजारी उभं राहिलं. वातावरण इतकं शांत होतं की पानावरचे थेंबही ऐकू येत होते. शांताबाई, मी तुमच्यासोबत चालत राहू शकेन का आयुष्यभर? त्याचा आवाज थरथरत होता. प्रेमामुळे की भीतीमुळे मला कळेना. माझ्या छातीत वाऱ्यासारखं काहीतरी हललं. मी त्याच्याकडे पाहिलं. रामू, तू मला आयुष्यभर सांभाळशील असं तुला खरंच वाटतं? तो हसला, डोळ्यात चमक घेऊन. मी तर पहिल्या दिवसापासून सांभाळतो आहे, फक्त सांगायची हिंमत नव्हती. त्या शब्दांनी जणू माझ्या मनातील तुटलेले धागे जोडले गेले. मी एक पाऊल पुढे टाकलं. त्याने दोन्ही हात पुढे करून माझे हात आपल्या हातात घेतले. ते हात उबदार, मजबूत आणि निसरड्या जगात मला धरून ठेवणारे होते. रामू, माझ्या आयुष्यात मी खूप काही गमावलं, पण तुझ्यात मला पुन्हा घर मिळालं. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण तो शांत राहिला. मी त्याच्या छातीजवळ टेकले. बाहेर पाऊस थांबला होता, पण आमच्यात मात्र नवीन ऋतू उमलत होता. काही महिन्यांनी मी माझ्या मुलीला भेटायला गेले. तिने मला मिठी मारतच विचारलं, आई, तू आता जास्त असतेस, कोणी खास आहे का? मी तिचा चेहरा हातात घेतला आणि हसले. हो ग, कोणीतरी आहे जो आपल्यासाठी खूप चांगला आहे. ती आनंदाने हसली आणि मला वाटलं माझ्या जीवनातील नवा अध्याय तिच्याही आनंदाने धरून सुरू होता. घरात परतल्यावर अंगणात दिवे लावत होते. रामू तिथेच उभा होता, हातात माझ्या आवडीची जास्वंदाची फुलं. त्याने मला ती देताना अगदी साधं पण प्रामाणिक वाक्य बोललं, शांता, तुमच्या आयुष्यात ज्याची कमतरता होती ते प्रेम मी देईन. प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष. मी त्याचा हात धरला आणि म्हणाले, आता तू फक्त नोकर नाहीस, माझ्या जगाचा आधार आहेस. त्या रात्री आम्ही दोघेही अंगणात बसून बराच वेळ शांतपणे पावसाचा वास ऐकत राहिलो. ना उतावळेपणा, ना घाई, फक्त दोन मनांचा नवा प्रवास. आणि तीच होती आमच्या कथेची सुंदर समाप्ती. एकटेपणातून मिळालेलं प्रेम, हरवलेल्या आयुष्यात पुन्हा उमललेल्या उजेड आणि दोन साध्या मनात एकमेकांत सापडलेलं कायमचं घर. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.